मित्रांनो, आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओच्या खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा व व्हिडिओ शेअर करा ही नम्र विनंती. की ब्रह्मवेद त्या पुरुषाला किंवा संन्यासी ज्याला म्हणतो आपण, मी माझी आईशी आठवण विसरली दयाच्या अंतःकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर. तो निरंतरचा संन्यासी जो आहे त्याला कोणत्या प्रकारचा विधी शास्त्राने सांगितला नाही. संन्यासी माणसाची शेंडी काढून टाकली जाते आणि संन्यासी माणसाचा करगोडा काढून टाकला जातो. कळलं? तसं तर असं म्हटलंय तुकोबारायांनी, शिका सूत्र तुझा गुंतला से जमान. म्हणता का, शिका सूत्र तुझा गुंतला से जमान, जोवरी तू सुचिदास. शिका सूत्र तुझा गुंतला से जमान, जोवरी तू सुफीदास. जाऊ मर्यादा सांभाळल्याच पाहिजे. पण संन्यासी माणसाची शेंडी काढून टाकली जाते आणि करदोडा काढून टाकला जातो. त्याचं कारण त्यांना कोणत्या प्रकारचा तसा विधी नाही, कारण संपूर्ण देहच त्यांनी समर्पण अशा प्रकारचा केलेला आहे प्रभू करता. आणि म्हणून त्यांच्या करता विधी शास्त्राने सांगितलं नाही. म्हणून ब्रह्मवेद त्या पुरुषा करता कोणत्या प्रकारचा विधी नाही. सर्व खलविदम ब्रह्मनिनानास किंचन अशा प्रकारचा बोध संतांचा असतो किंवा महापुरुषाचा असतो. तेव्हा भगवान शिवजी हे कुठे शिव नाही. शिव या शब्दाचाच अर्थ भरलेला आहे. शिव म्हणजे कल्याण, कल्याण स्वरूप असलेला परमात्मा. त्याला कसला विधी आणि निषेध. पण ही गोष्ट दक्षाला कळाली नाही. दक्षाला कळाली नाही त्याचं कारण दक्षाच्या ठिकाणी एक प्रकारचा अहंकार होता. अहंकार माणसाला काहीच कळू देत नाही. कळलं का? अहंकार माणसाला काही कळू देत नाही. अहंकारानं प्रेरित झालेला मनुष्य उन्मत्त झालेला असतो. तो कुणाला मोजायला तयार नसतो. पहा व्यवहारात आपल्याला बऱ्याच गोष्टी, जसं तारुण्याच्या मध्ये न मानी कोणाशी सदा मुसमुशीत धुळी जैसा. तारुण्याच्या मनानं उन्मत्त झालेला मनुष्य कुणाला मानायला तयार नसतो. तसं अहंकारानं उन्मत्त झालेला मनुष्य सुद्धा कोणाला मानित नाही. अशा प्रकारचा भाग आहे. दक्ष प्रजापतीला मोठेपणा मिळाला, तो पचवता आला नाही. त्यांनी शिवजीची निंदा केलेली आहे. भगवान शिव परत आलेले आहेत आणि त्यांनी ठरवून टाकलं की पुढचा यज्ञ करायचा. त्या यज्ञामध्ये त्याला कोणत्याही प्रकारचं आवाहन करायचं नाही अशा प्रकारचा पक्का निश्चय केलेला होता. आणि त्याप्रमाणे सती आणि भगवान शिव ह्या कैलासामध्ये निवास करत होते. रोज सत्संग चालत असे. भगवान शिवजीची साधना चाललेली आहे. आणि एक दिवस एक प्रसंग घडलेला. तो प्रसंग असा घडला की दक्ष प्रजापतीने एक मोठा यज्ञ आरंभलाय कणखल हरिद्वारामध्ये. गंगेच्या किनाऱ्यावर एक मोठा अशा प्रकारचा यज्ञ आरंभलेला आहे. आणि त्या यज्ञाकरता सगळ्या देवदेवतांना बोलवलेले, फक्त या तिघांना मात्र बोलवलं नाही. ब्रह्मदेवाला नाही बोलवणे. याचा अर्थ आवाहन केलं जातं, देवतेना आवाहन केलं जातं. आणि प्रत्येक देवतेच्या नावाने एक सुपारी ठेवली जाते. आपण गणपती नसला तर काय करतात माणसं, सुपारी ठेवतात. किंवा सत्यनारायणला बसताना समजा सुपारी खोवतात कमरेला, असं म्हणतात. तात्पर्य सांगायचं की ते सुपारीला गणपती समजून आपण त्याची पूजा करतो. तसंच यज्ञामध्ये सुद्धा अनेक देवतेंच्या नावानं आपण सुपाऱ्या मांडल्या जातात त्या त्या दिशेला. आणि मग त्या देवतेनं आवाहन करून बोलवले जातात. अशा प्रकारचं शास्त्र आहे. तसं यांच्या नावाने कुठेही सुपारी ठेवली नाही किंवा यांना आवाहन केलं नाही. असा तो यज्ञ ठरल्याप्रमाणे सुरू झालेला खूप मोठा यज्ञ, विशाल यज्ञ. पण देवादिकाशिवाय किंवा देवांच्या शिवाय यज्ञ सफल होत नाही. कळलं? आपण स्वतः काय करू शकतो. पण त्यांनी तो यज्ञ आरंभलेला आहे. यज्ञ आरंभल्याबरोबर अनेक गंधर्व कन्या, देवकन्या ह्या हिमालयामधून त्या यज्ञाकरता जाऊ लागलेल्या आपल्या आपल्या विमानामध्ये बसून. आणि सती मात्र बाहेर अशा प्रकारची उभी. तिने पाहिले काय प्रकार आहे. सगळ्या स्त्रिया चांगल्या नटून थटून चाललेल्या आहेत. काय प्रकार आहे. एका दक्ष किंवा देवकन्येला विचारलेले आहे की आपण सगळे कुठे चालला. तिने सांगितलं का ग, तुम्हाला माहित नाही का. म्हटले तुझ्या वडिलाच्या घरीच एक मोठा यज्ञ आहे, त्या यज्ञाकरता तुम्हाला बोलवलं नाही का. म्हटले नाही बा. म्हटले काही तशी निमंत्रण पत्रिका आली नाही, पण विचारून पाहते म्हटले त्यांना. पण शिवजी तिथे बसले होते, तिथे आलेले विचारलं. शिवजींचा चेहरा त्या संदर्भात
लक्ष द्यायचं नसतं म्हणजे मनुष्य काहीतरी तशा प्रकारे सतीला उत्तर न देताना शिवजी शांत बसले. शिवजीला म्हणू लागले की माझ्या वडिलांच्या घरी फार मोठा यज्ञ आहे, आपण जायचं का? चला आपण दोघेही जाऊया. बोले देवी, जहाँ मान होता नहीं, जहाँ प्रेम होता नहीं, वहां जाना अच्छा नहीं. मग भगवान शिवानी बोले ऐसा कैसा होगा? बोले मेरे पिताजी इतने बड़े और अब ऐसी बात करते, वो तो मुख्य प्रजापति हुए हैं और अब ऐसी बात करते. वहां सगळा वृत्तांत शिवजीने त्या सतीला सांगितलेला घडलेला वृत्तांत. मला जिथे मान नाही तिथे तू जाऊ नये असं मला वाटतं. तुझी इच्छा असेल तर तुला काय करायचं कर, मी येणार नाही. पण मैं जाता नाही, तू भी मत जा. तुझा सुद्धा अपमान झाल्याशिवाय राहणार नाही. मी तरी म्हटला अपमान पचवला, पण तू पचवणारच नाही. महिला अपमान पचवू शकत नाही. पण एक मजेची गोष्ट म्हणजे संसारामध्ये मातेला समजून सांगणं म्हणजे अवघडच गोष्ट. बरोबर, दोन लोकांना समजून सांगणं अवघड होतं. पड़ोसी को समझाना और पत्नी को समझाना बड़ी कठिन बात है. पुष्कळ समजावून सांगितलं तू जाऊ नको. ती म्हणजे नाही, माझी इच्छा आहे, मला जायचं. तयारी केलेली आहे, काय घ्यायचे असेल ते कपडे घेतलेले आहेत आणि ती पायीच निघालेली आहे. मग मात्र शिवान ने विचार किया कि ऐसा नहीं होना पाए, उसके साथ किसी को देना चाहिए. नंदिकेश्वराला बोलवलेलं आहे, काही सेवकांना बोलवलं आणि पार्वती ही सती ही नंदिकेश्वर बसली आहे आणि पुढे प्रवासाला लागली. दक्ष प्रजापतीच्या या यज्ञामध्ये गेली. आणि त्या यज्ञाला गेली असताना त्यांचं ठरलं होतं दक्ष प्रजापतीचं की शिवांना आवाहन करायचं नाही. आणि ही जरी आली मुलगी, कन्या जरी असली म्हणून काय झालं म्हटलं, मी फसलो म्हणला, माझी मुलगी भलत्या साल त्याला दिली, असा वक्र विचार त्याच्या चित्तामध्ये होता. मुलगी आली खरी, पण मुलीकडे पाहिलं देखील नाही. पर एक माँ बाकी ऐसी थी, तो माँ ही होती है. बहिणीने फक्त हस्तांदोलन केलंय, बाजूला झाल्या, पण आई मात्र पटकन बाजूला झाली आणि आईनं त्या कन्येला आपल्या कुशीमध्ये घेतलेलं आहे. कोणी कसा असू द्या, माई होती. अश्रुपात झालेले आहे. तू एकटी का आली? वो नहीं चाहते थे आने के लिए. दोन चार शब्द बोललेली आहे, परंतु मालकाची ऑर्डर होती त्यामुळे पटकन बाजूला झाली. सती मात्र निरीक्षण करत होती यज्ञाचं, की यज्ञामध्ये पुन्हा कोणाला आवाहन केलेलं आहे. त्या यज्ञकुंडाजवळ बसलेले जे ऋत्विज होते, ब्राह्मण जे होते, आचार्य उपाचार्य होतसाता वगैरे, या सगळ्या ब्राह्मणांच्याकडे पाहिल्याबरोबर त्यातले काही ब्राह्मण हसलेले आहेत. सामान्य रूप, फार बढेजाव नाही. कधी कधी माणसं म्हणतात बोलता बोलता लंकेची पार्वती आली म्हणून. एखाद्या मातेच्या अंगावर जर दागिने नसतील तर काही अशा भावनेने काही बोललं जातात. तसं सामान्य अशा प्रकारचे कपडे, सौभाग्य अलंकारात व्यतिरिक्त काही दागिने नाही, अशी स्थिती त्या सतीची. आल्याबरोबर ती यज्ञकुंडाकडे गेली आणि पाहिले, कुठेही आव्हान केलेलं नाही. वडील समोर आले, पण पटकन तोंड फिरून बाजूला निघून गेले. तेही पाहिल्यानंतर त्या सतीला भयंकर दुःख झालेले सतीनं आपल्या वडिलांची आणि जमलेले सगळे जे आहेत त्या सगळ्यांची कान उघडणी केली. तुम लोगों ने बोले शिव को समझाने, शिव महादेव है, वो भगवान के भजन में दंग रहते हैं. शिव म्हणजे कल्याण, कल्याणाचा विचारच होत नाही. महादेव वाचून केलेला हा यज्ञ सफल होणार नाही. वडिलांना पण सुद्धा कान उघडणी केली. मुझे तो बहुत बुरा लगता है,
आपके कोख से मैं पैदा हुई, आपके घर में मैं पैदा हुई, ये बहुत बुरा हो गया। मुझे ऐसा लगता है कि ये देह समाप्त कर दूं। क्रोधायमान झालेली आहे, सगळे घाबरलेले आहेत आणि सतीनं त्याच यज्ञ मंडपामध्ये उत्तराभिमुख बसलेले आहेत, आसन लावलेलं आहे आणि अंतराग्नी जो जठराग्नी ज्याला म्हणतो तो उद्दीपित केलेला आहे। सतीचा देह संपलेला आहे। सतीचा देह संपल्याबरोबर हाहाकार झालेला आहे। यज्ञामध्ये फार मोठ्या प्रकारचा विघ्न आलेला आहे। भगवान शिवाने ही गोष्ट कळल्याबरोबर वीरभद्राला पाठवलेला आहे। आपल्या केसातली जटा काढली, जमिनीवर आपटली। समाचार सब शंकर पाए, वीरभद्र दर्द मुख उठाए, जगमी वंश गाहित ही कीना, सुरन देवत बनु दीना, सुरन देवत बनु सती संपल्याबरोबर हाहाकार झालेला आहे। भगवान शिवांनी आपल्या जटा एक काढलेली आणि आपटल्याबरोबर वीरभद्र निर्माण झाला। त्याच्यावर काही सेवकगण दिलेले आहे आणि यज्ञाचा नाश करून टाका म्हणून सांगितलं। कारण देवादिका व्यतिरिक्त केलेले यज्ञ यज्ञच नाही, कळलं? यज्ञाचे 3 प्रकार सांगितले आहेत, सात्विक यज्ञ, राजस यज्ञ आणि तामस यज्ञ जो आहे। तामस हा यज्ञच नाही, कळलं? तामस यज्ञ म्हणजे इंद्रजितानं, रावणानं आपल्याला जिंकण्याकरता यज्ञ केला होता लंकेमध्ये, तर प्रत्यक्ष पशुच हवन करायचे, एक एक पशु टाकायचा यज्ञात। रावणानं ज्यावेळेस हवन केले त्यावेळेस रक्ताचंच हवन केलंय, उसके लिए घी नहीं यूज किया, म्हणजे तूप वापरलं नाही, रक्तच टाकलेलं आहे। हा तामसी यज्ञ आहे, अभिचारिक कर्म याला म्हणतात। या अभिचारिक कर्मानं कोणाचा उद्धार होत नाही। तेव्हा वीरभद्र गेलेला आहे, वीरभद्रानं संपूर्ण यज्ञाचा विध्वंस केलेला आहे। जे जे हसले होते ब्राह्मण त्या सगळ्यांचे दात पडलेले आहेत आणि दक्ष प्रजापतीचं मुंडकं तोडून टाकलं। अहंकारानं मुंडकं तुटतं, अहंकारामुळे हा सगळा प्रसंग घडलेला आहे। दक्ष प्रजापतीचा यज्ञ असफल झालेला आहे। त्याचं कारण शिवच नाही। ज्याच्या यज्ञामध्ये शिव नाही, ज्याच्या जीवन यज्ञामध्ये शिव नाही, त्याचा जीवन यज्ञ सफल होईल कसा? कळलं? खाया पिया सुख से सोया इसमें क्या कमाया, खाल्लं पिल्लं मस्ती, ईट ड्रिंक अँड बी मेरी, बस। काही माणसाच्या जीवनात दुसरा विचारच नसतो, खायचं प्यायचं आणि मस्त राहायचं आणि ब्रह्मदेवाला भरपूर मदत करायची, यापेक्षा डोक्यात काहीच विचार नसतो। अशा जीवनाचा धिक्कार शास्त्रानं केलेला आहे। आले भागाते करीतो प्रीतुषी आले भागात करीतो, 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 तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो, आले भागात करीतो, आले भागात करीतो, आले भागात
आलेलो करावं, पण प्रभू चिंतन मात्र सोडू नये. आले भागा ते करीतो परी तुझे नाम उच्चारितो, हे खरं जीवन आहे. म्हणून दक्ष प्रजापतीचा यज्ञ असफल झालेला आहे. दक्ष प्रजापतीचा मुंडकोट तोडून टाकलेला आहे. सगळा हाहाकार झालेला आहे. सगळ्या देवदेवता घाबरलेल्या आहेत. क्या हो गया, क्या हो गया, ऐसा क्यों हुआ, असं का झालं? त्याला कारण अहंकार. असं कारण काय त्याचं? अहंकार हेच त्याचं कारण आहे. सगळ्या देवदेवतेने विचार केला काय करावं. सगळ्या देवदेवता ब्रह्मदेवाकडे गेल्या. ब्रह्मदेवाने सांगितलं की भाई मैं कुछ नहीं कर सकता. भगवान विष्णुंच्याकडे गेले. हम भी कुछ नहीं कर सकते हैं. आपने गुनाह जिसका किया है उसकी क्षमा मांगो. गुन्हा शिवजींचा झालेला आहे. शिवजींचीच क्षमा मागा. शिवभोळा चक्रवर्ती, शिव भोला चक्रवर्ती, शिव भोला चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोला चक्रवर्ती, शिव भोला चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती. त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम. त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम, शिवनाम, वाचे वदता शिवनाम. शिवभोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. भगवान शिवजीच क्षमा मागा असं सांगितल्यानंतर सगळे देवदेवता भगवान शिवजींच्याकडे गेलेले आहेत. विनवणी केलेली आहे. शिवजींच्या डोक्यात विचार सुद्धा राहिला नाही. अहंकार जिसमें अहंकार होता है उसमें वो ग्रंथि रह जाती है. जिसमें अहंकार ही होता नहीं वहां किसी प्रकार की ग्रंथि होती नहीं. आपण कुठेतरी गाठ किंवा गुळणी धरून ठेवतो, तसं ब्रह्मवेत्ता महापुरुष गुळणी धरून ठेवण्याचं काही कारणच नाही. तेवढ्यापुरता काही कालापुरता असा प्रकारचा भाग असतो. तेव्हा भगवान शिवांनी त्यांना स्मरण देखील राहिलं नाही. करुणा भागलेली है, ऐसा ऐसा यज्ञ हो रहा है, असफल हो गया, उसको सफल करना है, आपके बगैर नहीं हो सकता. नंतर कळतं माणसाला की भगवान शिवांच्यामुळेच आपला यज्ञ असफल झाला आणि शिवाशिवाय सफल होणार पण नाही. मग बोलून गेलो शिव म्हणजे कल्याण. कल्याणाचा जो मार्ग आहे तोच स्वीकारला पाहिजे. अकल्याणाचा मार्ग स्वीकारून मनुष्य कधी इच्छित स्थानापर्यंत पोहोचू शकत नाही. भगवान शिवजींची करुणा भागलेली आहे. भगवान शिवन कबूल केलेला आहे की मैं जरूर आऊंगा. पण एक गोष्ट सांगितली, त्याचं जे मुंडकं तोडलंय ना उसको बोले बकरे का मुंड लगाओ, उसको बकरे का मुंड लगाओ. सगळ्या जीवांची स्थिती बकऱ्यासारखीच असते. मे मे काय दाराई मे मे, पश्यवश्च मे मे, धनंच मे मे. एवं मे एवं एका श्रुतीमध्ये सुंदर असा एका श्लोकामध्ये विचार आलेला आहे. मे मे कृतम काल रुखेन नेतः. मे मे करता करता काळच घेऊन जातो. मैं करते करते एक दिन काल उसको उठा के ले जाता है. बोले उसको बकरे का मुंड लगाओ.
बकऱ्याचं तोंड लावलेले त्या दक्ष प्रजापतीला, आणि मग तो शुद्धीवर आलेला आहे कि मैंने क्या किया, मैंने शिव जी का घोर अपमान किया, वो किसी का दामाद नहीं, पितामहस्य जगतो माता धाता पितामह, परमात्मा सगळ्याचा बाप आणि सगळ्यांचा पिता पण आहे. कळलं? शिवजीचा केलेला अपमान, त्या अपमानाचा परिणाम यज्ञ असफल झालेला आहे. पुन्हा शिवजीची करुणा भागलेली आहे आणि पुढे भगवान शिवजी एकाकी राहू लागलेली आहेत. साधना करावी आणि रामकथा करावी, रामनामाचा जप करावा, हेच कार्य बाकी राहिलं. कारण सती आता नव्हती. सती गेल्यामुळे शिवजी एकटे होते. शिवजी कथा श्रवण करायचे. निराचल पर्वतावर काकभूषण नावाचे एक मोठे साधक जे अखंड रामकथा करत होते, त्यांच्याकडे जाऊन, वास्तव कावळा होता तो, पण तो कावळ्याचा देह त्याच्या गुरुकृपेनं त्याला तो मिळालेला होता. त्याला अनेक कारण आहेत, त्या कारणाचा विचार आपण करूया. पण तिथे त्यांनी कथा श्रवण करावी, आपल्या कैलासावरही साधना करावी, आणि पुढे कालांतराने पुढे आलेला आहे तो विचार. भगवान शिवजीचा विहाव करायचं ठरलेला आहे. हा तुळशी रामायणामध्ये तो विचार आला, त्याचा विचार आपण नंतर करणार आहोत. त्याकरता देखील भगवंतानं रूप धारण केलेलं आहे. रामावताराचा जो विचार आहे, भगवान शिवजी हे कैलास पर्वतावर एकाकी अशा प्रकारे साधना करू लागले. साधना करतच होते. रामकथा श्रवण करावी, आपला काल अशा रीतीनं चिंतनात घालवावा, असं भगवान शिवजींचं नित्यक्रम होता. भरद्वाज नावाचे एक मोठे त्रिवेणी संगमावर एक महात्मा राहत होते. त्यांचं नाव भरद्वाज. भरद्वाज मुनी बसे है का उत्सव पाहिजे बस ही प्रयाग. भरद्वाज मुनी बसहि प्रयागा, सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. सिया राम जय जय राम. त्रिवेणी संगमावर भरद्वाज नावाचे मुनी होते. या अखंड रामनामाचा जप करत होते. एवढा मोठा साधक होता. प्रयाग तीर्थामध्ये फार मोठा आश्रम, आणि या आश्रमामध्ये माघ महिन्यामध्ये फार मोठा अशा प्रकारचा मेळा लागत असतो.
प्रत्येक माघात 1 महिनाभर अनेक लोक येतात, यज्ञ करतात, रामकथा, भागवत कथा, यज्ञ, सप्ताह, भजन, पूजन अशा प्रकारचे कार्यक्रम माघ महिन्यामध्ये चालतात। 1 महिनाभर लाखो लोक येतात गंगा स्नान करण्याकरता। काही तीर्थामध्ये 1 मास निवास करतात, साधू संत येतात, आपापला डेरा टाकायचा आणि सत्संग करायचा, अन्नदान करायचं। वो तो वहां जाने के बाद आपको मालूम होगा, त्रिवेणी संगम पर इतना बड़ा मेला लगता है कुंभ का, 4 करोड़ लोग इकट्ठा हो जाते हैं, देखने लायक मेला होता है। ऐसा कभी कहीं नहीं दिखाई देगा आपको। 4 करोड़ लोग, सारे 4 करोड़ लोगों को भोजन भी दिया जाता, अन्न छत्र तो इतने होते हैं, देखने के बाद महसूस होता है कि हम क्या करते हैं। कई लोगों को मैं साथ लेके गया, उन्होंने जब देखा तो ऐसा मेला हमने कभी जिंदगी में देखा, देख नहीं सकते आप। या भरद्वाज मुनींच्या आश्रमामध्ये अनेक ऋषी मुनी होते, आलेले होते सत्संगाकरता। त्यात याज्ञवल्क्य नावाचे एक महापुरुष होते। मी तुम्हाला पहिला एक घाट सांगितला तो म्हणजे ज्ञान घाट। या ज्ञान घाटावरून कथा केली भगवान शिवांनी आणि सांगितली पार्वतीला। दुसरा घाट जो आहे भरद्वाज मुनी अत्यंत कर्मनिष्ठ महात्मा बरं का, सकाळ दुपार आणि संध्याकाळ त्रिकाल संध्या करावी आणि अखंड यज्ञ हवन करावं आणि जप करावा, अशा प्रकारे त्यांची साधना। असं वर्णन आलेलं आहे की भरद्वाज मुनी गंगा स्नानाकरता ज्यावेळी जात असे त्यावेळेला घाटावर जेव्हा पायरीवर पाय ठेवावा त्या गंगेला असं वाटायचं की कधी महाराजांचं मला दर्शन होईल। ती गंगा उचंबळून येत असे, किती मोठा सारख असला पाहिजे। म्हणजे तीर्थाला सुद्धा, कारण तीर्थी कुर्वन्ति तीर्थानी, तीर्थाला तीर्थोत्तम जे येतं ते सुद्धा संतांच्यामुळे येतं। संतांच्या शिवाय सकळही तीर्थे म्हणा ना, सकळही तीर्थे निवृत्तीचे पाय, तेथे बुडी दे माझे मन, तेथे बुडी दे माझे मन, तेथे बुडी दे माझे मन। सकळही तीर्थे निवृत्तीचे पाय, तेथे तेथे बुडी दे माझे मन, तेथे बुडी दे माझे मन। सकळही तीर्थे निवृत्तीचे पायी, संतांच्या चरणारविंदी सगळे तीर्थ अशा प्रकारचे येतात। तीर्थे कुर्वन्ति तीर्थानी, तीर्थाला तीर्थत्व संतांमुळे येतं बरं का। त्या तीर्थामध्ये असलेल्या पापाची निवृत्ती करण्याकरता तीर्थांना सुद्धा संतांकडे जावं लागतं, अन्यथा त्या तीर्थातले पाप निवृत्त होऊ शकत नाही। आणि तीर्थस्वरूप असलेले महापुरुष ते सुद्धा तीर्थस्वरूप आहे। आपण सुद्धा व्यवहारात म्हणतो ना, वडिलांना तीर्थरूप, मातेला पित्याला आपण तीर्थरूप म्हणतो। आणि खरं आहे, मातृदेव हो, पितृदेव हो, आचार्य देव हो, अतिथी देव हो, या न्यायानं ते तीर्थरूप आहे। आणि म्हणून दुसरा जो घाट आहे भरद्वाज मुनी साधना करणारे महापुरुष, त्यांच्या या आश्रमामध्ये याज्ञवल्क्य नावाचे एक महापुरुष आलेले आहेत। आणि त्या याज्ञवल्क्यांनी भरद्वाजांना ही कथा सांगितलेली आहे। हा कर्म घाट आहे, ज्यांनी कर्माचं काटेकोर आचरण केलेलं आहे आणि काटेकोर आचरण करून जो सिद्ध अवस्थेला प्राप्त झालेला आहे, अशा महापुरुषाची अंतरी इच्छा होती। 1 महिन्याचा काल संपलेला आहे आणि याज्ञवल्क्य जी महाराज वहां से जाने लगे, विदाई होने लगी। अनेक ऋषि मुनि वहां से चले गए और याज्ञवल्क्य जी भी वहां से जाने लगे। उसी वक्त भरद्वाज जी ने विनती की, महाराज आप रुको, आपके मुख से मुझे रामकथा सुननी है और आप बहुत विद्वान हैं, आपके मुख से मुझे सुनना है। भरद्वाज सामान्य नव्हते, पण ते विनयाचं प्रतीक आहे, लक्षात ठेवा। नम्र झाला होता, साधनेने मनुष्य अत्यंत विनम्र होतो।
त्याच्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा जातिर्विद्या महत्वंच रूप यौवनमेवच या 5 प्रकारचे अभिमान राहत नाही. 5 प्रकारचे अभिमान माणसाला परमार्थ करू देत नाही. लक्षात ठेवा, जातिर्विद्या महत्वंच रूप यौवनमेवच हे 5 जे अभिमान आहे, अभिमानाचे काटे हे माणसाला परमार्थ करू देत नाही. ज्यांनी साधना करून या सगळ्यांना घालवलेले आहे, या प्रकारचे भरद्वाज, या भरद्वाजांची आंतरिक इच्छा होती की आपण याज्ञवल्क्यांच्या मुखातून कथा श्रवण करावी. तेव्हा हा दुसरा घाट याज्ञवल्क्यानं भरद्वाजाला सांगितली कथा, रामकथा. आणि म्हणूनही राम कथेचे प्रागट्य या घाटावर झाले. दुसरी घाट. तिसरा घाट जो आहे तो तमसा किनारा. तमसा किनाऱ्यावर रामायणाचं प्राकट्य झालं. कोळीची कीर्ती वाढली. कोळीची कीर्ती वाढली गहन, 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 कोळीची कीर्ती वाढली गहन. केले रामायण रामादी, केले रामायण रामादी, कोळीची कीर्ती वाढली गहन, कोळीची कीर्ती वाढली गहन, कोळीची कीर्ती वाढली गहन. केले रामायण रामादी, केले रामायण रामाधी, कोळीची कीर्ती वाढली गहन, कोळीची कीर्ती वाढली गहन, कोळीची कीर्ती वाढली गहन. तमसा किनाऱ्यावर वाल्मिकजी निवास करतायत. वाल्मिकांचं पूर्वजीवन काय होतं आपल्या सगळ्यांना माहिती. वाल्या कोळ्याचा वाल्मिक झाला. फक्त उदर भरण्याकरता अनेकांची हत्या करावी आणि आपल्या कुटुंबाचं पालन करावं. कुटुंबाचं पालन करण्याकरता हत्या करण्याची गरज नाही, कारण अन्न मान धन हे तर प्रारब्धाधीन. पण संगतीने मनुष्य बिघडला जातो. काही ठिकाणी वर्णन डोंगरे महाराजांच्या मुखातून हे जे वीर्य होतं हे मात्र ब्राह्मणाचं वीर्य होतं, पण संगतीने मात्र बिघडलं. लक्षात ठेवा. म्हणून हा वाल्या कोळी जो आहे याचं कामच आहे वाट पाड्याला. येईल त्याला पकडायचं, मारायचं आणि त्याच्याकडून अनेक प्रकारचं जे असेल ते हिसकावून घ्यायचं, मारून पण टाकायचं. काही ठिकाणी असं वर्णन आलं की म्हणजे 7 रांजण भरले होते, एक एक खडा टाकायचा. कोणी चिंतन करतं की म्हणजे इतके रांजण भरलेले जानवे होते म्हणजे त्याला कोणाला सोडलंच नाही. अशा रीतीने हत्या करणारा हा ब्रह्महत्यारा
पण संग घडला. दुसंग सर्वथैव त्याज्यः, बरं का, सत्संग सततम कुरु. दुसंग सर्व प्रकारे त्याग करावा आणि सत्संग सातत्यानं करावा. या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. सत्संगानं माणसाचा उद्धार होतो, कुसंगानं माणसाचं अधःपतन झाल्याशिवाय राहत नाही. कोणी असो, ढवळ्या शेजारी बांधला पवळा वान नाही, पण सगळं चांगलं आहे म्हटलं. कोणतरी परवा सांगतो हा माणूस सगळा चांगला आहे म्हटले, फक्त एकच गोष्ट वाईट आहे म्हटलं. राहिलं काय म्हणला 36च्या 36 गुण आहे म्हटला, पण नाकावर म्हणले पांढरी टीक आहे. म्हणजे काय उपयोग आहे? नाकच बिघडलेलं आहे. इत्यर्थ एकच सांगायचा की कुसंग चांगला नाही, सत्संग हा माणसाचा उद्धार करतो. आणि वाल्या कोळ्यानं संग दुसंग केल्यामुळे हा वाल्या कोळी झाला. अनेक हत्या केलेल्या आहेत, पण एकदा भेट झाली नारदांची. देवऋषी नारद ऋषींचे प्रकार 3, काही राजर्षी असतात, काही देवऋषी असतात आणि काही ब्रह्मऋषी असतात. क्षत्रियाचा जो ऋषी होतो त्याला राजर्षी म्हटलेलं आहे. ब्रह्मकुलात जन्माला येऊन जो ऋषी होतो त्याला ब्रह्मऋषी म्हटले. आणि देवांचा जो ऋषी आहे त्याला देवऋषी म्हटलेला आहे. तिन्ही ऋषीच आहे. मग देवऋषी नारद भेटलेले आहेत आणि नारदांच्या संगतीमध्ये सत्संग झालेला आहे. नारदांना अडवले, हे रुक जाओ, बोले कहाँ जा रहा है? होतं काय? श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 भजमन नारायण नारायण भजमन नारायण